नमस्कार. महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी पतसंस्थांच्यासाठी सातत्यानं काम करणारा आमदार म्हणून माझी ओळख आहे. पतसंस्थांच्या एकूण अडचणी, त्याच्यावरती करावयाच्या उपाययोजना, भविष्यकाळातल्या पतसंस्थांची सुरक्षितता, पतसंस्थांच्या ठेवीधारकांची सुरक्षितता, पतसंस्थांचं कामकाज अधिक सुलभ व्हावं यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणाऱ्या सर्व पतसंस्था फेडरेशनच्या सर्व सन्माननीय संचालकांच्या बरोबर, सहकाऱ्यांच्या बरोबर मी सुद्धा सातत्यानं काम करतोय. या सगळ्या प्रयत्नांमध्ये 25/10/2025 ला सातत्यानं पाठलाग केल्यानंतर राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये एका बाजूला राज्याचे सहकार मंत्री, दुसऱ्या बाजूला राज्याचे सहकार सचिव, दुसऱ्या बाजूला राज्याचे सहकार आयुक्त आणि सर्व सन्मान्य अधिकारी यांच्या समेत पतसंस्थांच्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा केली होती. मला सांगायला आनंद वाटतोय की त्या सगळ्या पतसंस्थांच्यासाठी घेतलेल्या बैठकीचे सगळे निर्णय अतिशय गतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याला सर्वाला मान्यता दिली आणि महाराष्ट्रातल्या पतसंस्था आणि पतसंस्थातले ठेवीदार सुरक्षित होण्यासाठी गतिमान पद्धतीनं महायुतीचं सरकार काम करते. त्यातला पहिला मुद्दा होता राज्यातील पतसंस्थांच्या ठेवींना विम्याचं संरक्षण मिळण्याबद्दलचा. त्याबद्दलचा ईओआय सन्माननीय दीपक तवरे आयुक्त सहकार यांनी काढला आणि त्याच्या माध्यमातून पतसंस्थातल्या एकूणच सगळ्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी पतसंस्थांच्या विमा संरक्षणाच्या मुद्द्यावरती सहकार आयुक्तांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम होते. पतसंस्थांच्या निधीची अन्य बँकेत गुंतवणूक करण्याबद्दल सुद्धा सातत्याने पतसंस्थांच्या वतीनं मागणी होत होती किंवा ती गरजही होती. बऱ्याच वेळा असं होत होतं की फक्त जिल्हा बँकेमध्येच सक्ती केल्यामुळे सुद्धा जिल्हा बँकेतली एकूण सद्यस्थिती, तिथं मिळणारं व्याज आणि त्याचबरोबर पतसंस्था, जिल्हा बँका सुद्धा कुठं कुठं एखाद्या वेळेस कामकाज त्यांचं योग्य नसेल तर अशा सगळ्या गोष्टींचा फटका सुद्धा आपल्या पतसंस्थांना बसू नये अशी आपल्या सगळ्यांचीच भूमिका होती. त्या सगळ्या भूमिकेप्रमाणे सहकार आयुक्तांना त्याच वेळेला सहकार मंत्र्यांनी सूचना दिल्या आणि त्या पद्धतीनं सर्व राष्ट्रीय बँकांमध्ये आणि सहकारी बँकांमध्ये सुद्धा या सगळ्या पतसंस्थातील ठेवी ठेवण्याबद्दल सुद्धा जिल्हा बँकेच्या ऐवजी दुसरीकडे ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला मान्यता दिली. विशेषतः याच्या बरोबरीनं विविध महामंडळाची जी कर्ज आहेत ती कर्ज सुद्धा आपल्या बँकेच्या माध्यमातून मिळावीत यासाठी सुद्धा आपण मागणी केली होती. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की त्याच्यामध्ये सुद्धा सहकार मंत्र्यांनी अतिशय सकारात्मक असे निर्देश दिले की ज्याच्या माध्यमातून सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून ज्या पतसंस्था अ वर्गातल्या आहेत, विशेषतः अ वर्गातल्या आणि 100 कोटी, 50 कोटी, 25 कोटी पर्यंत ज्यांचा एकूणच ठेवी असतील अशा सगळ्या संस्थांमध्ये सुद्धा सगळ्या राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना राबवण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला मान्यता देण्याबद्दल सहकार विभागानं मान्यता दिली. मी आपल्याला सांगतो की प्रधानमंत्री रोजगार योजना, मुख्यमंत्री रोजगार योजना, वेगवेगळ्या पद्धतीच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, म्हणजे सगळ्या योजना, ओबीसी महामंडळाच्या योजना, मराठा समाजासाठीच्या योजना, मागासवर्गीय समाजासाठीच्या योजना, वेगवेगळ्या पद्धतीच्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना या सुद्धा भविष्य काळामध्ये पतसंस्थांच्या माध्यमातून राबवल्या तर पतसंस्थांचा व्यवसाय वाढेल, लोकांना वेळेत आणि तत्परतेनं कर्ज मिळेल आणि प्रभावीपणानं एकूणच रोजगार क्षमतेमध्ये वाढ होईल असा आमचा त्या पाठीमागचा प्रयत्न होता. त्याला सुद्धा सहकार मंत्र्यांनी अतिशय सकारात्मक निर्देश दिले आहेत. त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे. या सगळ्यांबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंशदानाचं काम. सन्मान्य सहकार मंत्र्यांना आपण त्याच्यामध्ये जी आपली भूमिका आहे ती पटवून दिलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सुद्धा त्याच्यामधल्या अधिकाऱ्यांचं मत होतं त्याच्यावरतीच ते फर्म होते, परंतु मुद्दे समजून सांगितल्यानंतर मात्र त्यांनी या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा सकारात्मकता दर्शवली आहे. पहिल्या टप्प्यात जी सक्ती होती त्या सक्तीपेक्षा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या बरोबर समन्वयानं मार्ग काढतील आणि पुढच्या टप्प्यामध्ये अंशदानामध्ये सुद्धा एकूण जे प्रमाण होतं ते कमी करण्याबद्दल निश्चितपणाने एक चांगला सकारात्मक निर्णय होईल अशी परिस्थिती आहे. या सगळ्यात मधला महत्वाचा मुद्दा की ज्याच्यासाठी सगळ्यात सहकारी पतसंस्था सातत्यानं धावपळ करत होत्या, सहकारी पतसंस्थेमध्ये जे आपण सोने तारण करतोय, जामीन कर्ज करतोय, त्या सगळ्यामध्ये सुद्धा तात्पुरत्या सगळ्या कर्जदारांना सभासद करून घेण्यामुळे सहकारी पतसंस्थांच्या एकूण कामकाजावरती परिणाम होत होता. प्रत्येक माणसाला जर आपण पतसंस्थेचा सभासद करून कर्ज द्यायला लागलो तर भविष्य काळामध्ये एकूणच पतसंस्थांचे हजारो सभासद होतील. निवडणूक घेणं अडचणीचं होईल, भविष्य काळामध्ये कामकाज करणं अडचणीचं होईल आणि एकूणच पतसंस्थेच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा ते महत्वाचं होतं. त्या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा जो आमचा पाठलाग होता त्या पाठलागाला आदरणीय सहकार मंत्र्यांनी सकारात्मक अशा पद्धतीचे निर्देश दिल्यामुळं कालच्या कॅबिनेटला आपल्याकडे निर्णय झाला. कालच्या कॅबिनेटमध्ये उद्याच्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये या सगळ्याबद्दल विधेयकातली दुरुस्ती आपण करतोय आणि सहकारी पतसंस्थांच्या सर्व सोने तारण कर्जधारकांना सुद्धा आता
सभासद करायची गरज नाही, तर नाममात्र सभासद, ब वर्ग सभासद ज्याला म्हणतोय आपण, ते करून अधिकृतरित्या सोनेतारण कर्ज देण्याबद्दलचा एक महत्वपूर्ण ऐतिहासिक पतसंस्थांच्या सगळ्या एकूण डेव्हलपमेंटसाठी एक लँडमार्क होईल अशा पद्धतीचा निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतोय. या सगळ्या चळवळीत मी काम करतोय. अनेक चांगले चांगले सगळे सहकारी पतसंस्थांमधले दिग्गज सगळी मंडळी या सगळ्या आमच्या बरोबर चर्चा करतायत. त्यांच्या समन्वयाने मी या सगळ्यासाठी पाठलाग करतोय. पण या राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून, पतसंस्था चळवळीतला एक महत्वपूर्ण कार्यकर्ता म्हणून आणि राज्यातल्या सगळ्या पतसंस्थांच्या बरोबर सातत्याने असणाऱ्या माझ्या संपर्कातून त्या सगळ्यांच्या अडचणीसाठी मार्ग काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नातला एक महत्वपूर्ण टप्पा सुद्धा या निमित्तानं पार पडतोय. भविष्य काळामध्ये सहकारी पतसंस्था या महाराष्ट्राच्या अर्थकारणाला दिशा देतील एवढी प्रचंड क्षमता या सहकारी पतसंस्थांमध्ये आहे. परंतु त्याला आवश्यक असणारे पतसंस्थांच्या भविष्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेचं, त्यांच्या सोयीचे निर्णय सुद्धा करणं हे सरकार म्हणून आमच्या सगळ्यांचं कर्तव्य होतं. ते सगळं पूर्ण करण्यामध्ये सहकार विभागानं खूप चांगलं काम केलंय. मी राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, राज्याचे सहकार सचिव सन्मान्य दराडे साहेब, त्याचबरोबर सहकार आयुक्त सन्मान्य दीपकजी तावरे, संतोषजी पाटील आणि सगळ्या सहकारी विभागाचा सुद्धा मी आजच्या या सगळ्या महत्वपूर्ण निर्णयांबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पतसंस्थांची चळवळ आता आहे त्याच्या दसपट सुरक्षित पद्धतीनं लोकांना अधिकाधिक सेवा देईल आणि भविष्य काळामध्ये सावकारीकडे जाऊन जी कर्जबाजारी होणारी आमची सगळी, या सगळ्या कर्जाच्या विळख्यात अडकणाऱ्या आमच्या भविष्य काळातल्या महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी सहकारी पतसंस्थांची चळवळ पुढे येईल अशा पद्धतीचं काम आपण सर्वजण करायला निघालोय. त्याला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या गतिमान अशा पद्धतीच्या निर्देशांमुळं आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने एक चांगली संधी उपलब्ध झाली. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं सुद्धा मी अभिनंदन करतोय. धन्यवाद. किती मिनिटं झाली?